नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पुनर्रचनेतून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या जोरदार हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याबाबत 26 जानेवारी रोजी घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा आता जोरात सुरू आहे. बारामती, शिरूर, माढा या लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांचा समावेश करून बारामती जिल्हा हा तयार केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग म्हणजेच भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. याविषयीची संबंधित सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका ही दुहेरी आहे. काही जण सकारात्मक तर काही जण नकारात्मक आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली जाते. बारामती जिल्हा पूरक अशा बाबींमध्ये महावितरणचे विभागीय मुख्य अधिकारी कार्यालय, स्वतंत्र परिवहन महामंडळ कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, याचबरोबर बारामती जिल्हा शोभेल असे सर्व बाजूंचे चौपदरी रस्ते, विमानतळासाठी जागा, मेडिकल कॉलेजेस, शैक्षणिक हब, कृषी हब आणि सर्व क्षेत्रातील नामवंत सोने व्यापारी, हॉटेल्स आणि कापड दुकानदार, गाडी विक्रेते आणि औद्योगिकरणाचं जाळं, बारामती शहरातील रिंग रोड, 27 बाग बगीचे इथे उपलब्ध आहेत. आता फक्त बारामतीला जिल्हा नामांकन देऊन जाहीर करण्याचं उरलेलं आहे. बारामती जिल्हा निर्मितीमुळे अनेक तालुक्यांचे रखडलेले प्रस्ताव देखील मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामध्ये काही तालुक्यांच्या राजकीय कुरघोडी डावपेच करून दबावामध्ये ठेवण्यासाठी तर काहींचा तालुक्याचा फायदा होणार आहे. याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोनही चर्चा सध्या चालू आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता बारामती हा सेपरेट जिल्हा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे 26 जानेवारीपर्यंत आपल्याला थांबावं लागेल आणि तेव्हा आपल्याला कळेल की नक्की काय होत आहे ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.